75 वर्षाच्या एका आजोबांना त्यांच्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने अक्षरशः घराबाहेर काढलं। आई वडिलांना देव मानणाऱ्या या देशात अशा घटना घडू शकते यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही। पण जेव्हा त्या आजोबांनी त्यानंतर जे केलं ते संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरलं। एक असा कायदेशीर डाव टाकला की जन्म देणारा मुलगाच न्यायालयात आरोपी बनला। एका क्षणात सगळंच काही गमावलं। ते आजोबा रडले नाहीत, ते आजोबा ओरडले नाहीत, तर त्यांनी शांतपणे असा निर्णय घेतला। तो निर्णय आज लाखो वृद्धांसाठी या ठिकाणी आशेचा किरण ठरलेला आहे। तर त्या आजोबाने नेमका कोणता निर्णय घेतला तर चला तर जाणून घ्या ही संपूर्ण सत्य घटना, जिची चर्चा आज प्रत्येक महाराष्ट्राच्या घरात होत असते। ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील। नाव गणपत पाटील, वय 75 वर्षे, आयुष्यभर शेती करून कुटुंब सांभाळलेलं, 2 एकर जमीन, एक पक्क घर आणि बँकेत थोडीफार बचत। मित्रांनो, गणपत पाटील यांचा एकच मुलगा विशाल। लग्नानंतर सून प्रिया। सुरुवातीला सगळं छान होतं, अतिशय चांगल्या प्रकारे चालू होतं, पण हळूहळू घरात तणाव वाढू लागला। बाबा, तुम्ही आता थकलात, घर आणि जमीन आमच्या नावावर करा, आम्ही तुमची चांगली काळजी करू। या गोड शब्दावर विश्वास ठेवून गणपत पाटलांनी सगळी संपत्ती मुलाच्या नावावर केली। पण कागदावर सही होताच घरातलं सगळं वागणं बदललं। चहा उशिरा भेटायला लागला, जेवण थंड भेटायला लागलं, औषधे जी विसरलेली त्याची देखील आठवण देखील सून करू देऊ लागली। सून वारंवार टोमणे देखील मारू लागली। तर असा घरात नुसता खर्च वाढलाय आणि सारखे असे टोमणे मारू लागली की ते म्हणजे पाहायला गेलं तर घरामध्ये नुसता खर्च वाढलाय, म्हातारं म्हणजे नुसतं हे झालंय असं म्हणून सारखे सारखे टोमणे मारू लागली। दवाखान्याचा कंटाळा आलाय। आता वृद्धाश्रमातच तुम्ही बरे असतात लोक असे वारंवार टोमणे देऊन जे आपले गणपत पाटील आहेत तर गणपत पाटीलाचा अक्षरशः छळ सुरू झाला। आता हे शब्द गणपत पाटलांच्या काळजाला चिरत होते। एक दिवस तर कहर झाला। मुलगा आणि सून दोघी त्यांना गाडीत बसवतात। बाबा चला आपण देवदर्शनाला जाऊ। त्यावेळेस गणपत पाटील देखील आनंदाने आता देवदर्शनाला जायचं म्हटल्यावर गाडीमध्ये बसले आणि गणपती पाटील देखील आनंदाने तयार झाले। पण गावाबाहेर एका निर्जन रस्त्यावर गाडी थांबते। तेव्हा देखील गणपत पाटलाला देखील डाऊट येतो। आता पाहायला गेलं तर निर्जन रस्त्यावर देखील का गाडी थांबते, नेमकं आता मुलांनी गाडी काय थांबली असेल, थोडं देखील वॉशरूमला जायचं असेल, लघवीला वगैरे जायचं असेल, अशा ह्यानं घटनेने थांबले असेल म्हणून तो देखील आता शांत बसतो। मुलगा दरवाजा उघडतो, बाबा तुम्ही इथे उतरा। आजोबा घाबरून विचारतात, अरे इथे कशाला? तर उत्तर ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। हेच आता तुमचं ठिकाण आहे, घर आमचं आहे, तुमचं काहीच नाही। हे ऐकून गणपत पाटलांच्या पायाखालची जमीन सरकते। पोटचा मुलांचं असले बोललेले उच्चारलेले शब्द ते देखील गणपत पाटलांच्या काळजाचं पाणी पाणी होऊ लागतं। त्यामुळे गणपत पाटील डोळ्याच्या अक्षरशः अश्रू गाळायला सुरुवात करतात। मुला मला असं करू नको। मुलं गणपत पाटलांनी देखील हात जोडले, रडत रडत हात जोडले, पण गाडी धुरळा उडवत निघून गेली। 75 वर्षाचा बाप एका निर्जन रस्त्यावर एकटा उभारला। त्यांना काय वाटत असेल, पोटच्या मुलानं हातातल्या फोडाप्रमाणे ज्या मुलाला आपण सांभाळलं आणि त्याच मुलाने एका निर्जन स्थळी आणून आपल्याला सोडलं, याचा देखील सल त्याच्या मनामध्ये वारंवार रडत होते आणि डोळ्याच्या अक्षरशः धारा लागल्या होत्या। मी असं कोणतं पाप केलं? मी जवळजवळ इतकं कष्ट करून मुलाला वाढवलं, त्यांना शाळेचं शिक्षण दिलं, त्यानंतर पाहिलं तर त्यांचं स्वतःचं लग्न लावून दिलं आणि मुलगा आणि सुनेनं मला अक्षरशः अशा निर्जन स्थळी आणून सोडलं। माझी काय अवस्था झाली असं म्हणून वारंवार विचार त्याच्या मनामध्ये असे घर करू लागले। पण 75 वर्षाचा बाप एका निर्जन रस्त्यावर एकटा उभा राहिलेला, त्याच्या मनामध्ये अनेक विचार असे घोळ लागली। आता पाहायला गेलं तर पुढे पुढे वेळ झाल्यानंतर 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले। मुलगा रागाने गेला असेल, पुन्हा एकत्र येईल, पुन्हा माझ्या माघारी मला न्यायला येईल असं देखील वाट बघत भरपूर टाइम होऊन गेला। रात्र झाली। आता थंडी देखील गणपत पाटलांना वाजू लागली। थंडी वाजत वाजता भूक देखील लागली। तेव्हा एक ट्रक ड्रायव्हर थांबला आणि ही संपूर्ण हकीकत ऐकून त्यांना आजोबांना जवळच्या गावातच नेलं। इथं पाहायला गेलं तर तिथे एक ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आणि तेव्हाच गणपत पाटलांनी ठरवलं, आता मी गप बसणार नाही। यांना आता ज्या माझ्या मुलांना आणि ज्या सून आहेत या सुनेला एक धडा शिकवल्याशिवाय मी आता गप बसणार नाही। गणपत पाटलांनी असली कोणती गोष्ट केली तर मुलालाच न्यायालयामध्ये या ठिकाणी उभं राहावं लागलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणीही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका। तुम्हाला देखील मुलं किंवा मुलं सांभाळत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा।
कारण जर मुलं आणि मुलं तुमची पत्नी वारली असेल, ह्या गणपत पाटलाची पत्नी वारली होती, त्यामुळं मुलगा आणि मुलगी सांभाळत नव्हते, त्यामुळे हा नेमका कोणता उपाय केला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गणपत पाटील काय केले, कशी बशी त्या गावामध्ये त्या गणपत पाटलांनी रात्र उजाडल्यानंतर सकाळ झाल्यानंतर काय करायचं त्यांच्या मनामध्ये देखील विचार घोळत होते. दुसऱ्याच दिवशी थेट ते वकिलाकडे गेले. वकिलांनी गेल्यानंतर मेंटेनन्स अँड वेलफेअर अँड पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट या कायद्याअंतर्गत मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार केली. आता तक्रार केल्यानंतर आता गणपत पाटलांना देखील पाहायला गेलं तर आमच्याच घरातील दात पण आमचे वोट पण आमचे असं गणपत पाटलांना देखील सुरुवातीला वाटू लागलं. पण यांना आता धडा शिकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मला अक्षरशः तिने रस्त्यावर जोडून गेले. माझंच घर, माझं सगळी जमीन आणि जे बँकेतील रक्कम आहे ते देखील त्यानं काढून त्या मुलाने सुनेला दिली होती. ते देखील आणि गणपत पाटील ही मोकळे झाले होते. तरी देखील गणपत पाटलांनी अशी शक्कल लढवली तर मुलीला गुन्हेगार जो सून आहे आणि जो मुलगा आहे त्याला गुन्हेगार ठरवून कसं ठरवलं ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दुसऱ्याच दिवशी ते थेट वकिलात गेले आणि मेंटेनन्स अँड वेलफेअर अँड पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट या कायद्याअंतर्गत मुलगा आणि सुनेविरोधात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. कोर्टाने तात्काळ नोटीस बजावली आणि मुलगा हसला. आता मुलगाला वाटलं म्हातारा माझं काय करणार, पण न्यायालयाने संपत्ती हस्तांतर तात्काळ स्थगित केली. मित्रांनो, जी काही संपत्ती आहे ती संपत्ती जे मुलाच्या नावावर केली होती ती तात्काळ त्यांनी गणपत पाटलांच्या नावावर म्हणजे तात्पुरती ठेवली. इतक्यावरच न थांबता पाहायला गेलं तर गणपत पाटलांनी देखील एक नवं मूर्तीपत्र देखील तयार केलं. मूर्तीपत्र तयार करत असताना त्यात स्पष्ट त्यांनी लिहिलं. आता गणपत पाटलांनी अशा मूर्तीपत्र तयार केलं त्या मुलाला संपत्तीचा हक्कच राहिला नाही. असं कसं मूर्तीपत्र तयार केलं ते देखील आपण लगेच पाहून घ्या. तर माझी संपत्ती माझ्या मुलाला नाही तर वृद्धाश्रम आणि अनाथ मुलासाठी दान करून टाका असं गणपत पाटलांनी डायरेक्ट या ठिकाणी लिहून टाकलं. त्यामुळं ही बातमी येताच मुलगा आणि सून रडत धावत आले आणि त्यांच्या माफी मागितले आणि पाया पडले. पप्पा माझं चुकलं, बाबा माझं चुकलं, मी इथून पुढे तुमची सेवा करतो, तुमचे टायमाच्या टायमाला गोळ्या औषध देतो असे देखील वारंवार विनवण्या करू लागला. तर एकदा चुकला की चुकला, मी पुन्हा एकदा माघार घेणार नाही असे गणपत पाटलांनी ठणकावून दाखवलं आणि त्याच्यावरती देखील कोर्टावरती त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. तेव्हा गणपत पाटील शांतपणे म्हणले, ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर सोडलं त्या दिवशी मी तुमचा बाप राहिलो नाही. माझी माया या ठिकाणी माझी संपलेली आहे आणि माझा आत्मसन्मान या ठिकाणी जागा झालेला आहे. आणि आज मुलगा आणि सून ज्येष्ठ नागरिक जर छळ कायद्याअंतर्गत करत असेल तर या कायद्याअंतर्गत न्यायालयीन कारवाईला या ठिकाणी सामोरं देखील जात आहेत. आणि गणपत पाटील आणि सन्मानाने स्वतःच्या घरामध्ये आता सध्या पाहायला गेलं तर राहत देखील आहेत. मित्रांनो, ही कथा तुम्हाला काय शिकवते? आई वडिलांचा अपमान केल्याचा शेवट काय होतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.